राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान हे 20 तारखेला पार पडलेलं आहे। 23 तारखेला म्हणजे अवघ्या काही तासांमध्ये या मतदानाचा जो आहे तो निकाल लागणार आहे आणि सर्वच मतदारांना उत्सुकता आहे की राज्यामध्ये कोणाची सत्ता येणार, त्यांच्या मतदारसंघातून आमदार कोण होणार। आपल्यासोबत कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार हेमंत रासने आहेत। भाऊ, काय सांगाल? मतदान पार पडलेलं आहे। 23 तारखेला म्हणजे अवघ्या काही तासांमध्ये कसब्याचा उमेदवार अर्थात कसब्याचा आमदार ठरणार आहे। ह्या जनतेच्या आशीर्वादाने 24 तासानंतर अधिकृत कसब्याचा आमदार म्हणून माझी निवड झालेली असेल हा मला विश्वास आहे। गेले 18 महिने जे सातत्याने पोटनिवडणुकीनंतर जे मी काम केलं त्या कामाच्या माध्यमातून जवळजवळ 50,000 नागरिकांपर्यंत मी पोचलो, त्यांच्या समस्या समजून घेतल्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महायुती सरकारचे शिंदेसाहेब असतील, देवाभाऊ फडणवीस असतील, अजितदादांनी या काही कालावधीमध्ये घेतलेले जे निर्णय आहेत, विशेषतः करून महिलांकरता घेतलेले 2 निर्णय, लाडकी बहीण हा योजना जी सर्वसामान्य निराधार महिलांना आधार देणारी ठरली, व दुसरं मातेचं नाव त्या आपल्या नावाच्या मध्ये टाकणं, एक भावनिक जो असतो एक आधार हा त्यांना देण्याचा, एक मातेची प्रतिष्ठा वाढवण्याचा, बहिणीला आधार देण्याचं काम या महायुती सरकारने केलं। त्याचबरोबर राज्याला आर्थिक विकास आणि सर्व देशांमध्ये 1 नंबरचं राज्य हा करण्याचा प्रयत्न या तिघांच्या माध्यमातून झाला आणि त्या सर्व घेतलेल्या निर्णयाकडे नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात। त्यांच्या जनतेचा आशीर्वाद महायुती सरकारलाच आहे आणि ज्या अनुषंगाने कसबा मतदारसंघामध्ये आम्ही सर्वसामान्य माणसांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, इतर नगरसेवक नसताना कुठलाही लोकप्रतिनिधी आहे का नाही अशी स्थिती असताना आम्ही जवळजवळ 50,000 नागरिकांची कामं केली। त्या सर्वांमुळे या मतदारसंघामध्ये जनतेचा विश्वास आम्ही संपादित करू शकलो आणि जनतेने 20 तारखेला आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे। तो उद्या मतपेटी खोलल्यानंतर दिसेल आणि त्याच्यामुळेच मी आमदार होईल हा मला विश्वास आहे। भाऊ, पोटनिवडणुकीमध्ये झालेला पराभव, या पराभवातून तुम्ही काय शिकलात? जे मी शिकलो ते लोकसभेच्या रिझल्टमध्ये लक्षात आलं। त्याच्यानंतर सातत्याने काम करत राहिलो, संपर्कात राहिलो। आमच्या पक्षाचं जे धोरण आहे सेवा, संघटन आणि संपर्क, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या या कसबा मतदारसंघामध्ये 2 पोटनिवडणूक झाल्या। आमचे आदरणीय नेते स्वर्गवासी गिरीशजी बापट साहेब हे सुद्धा एका पोटनिवडणुकीत पराभूत झाले होते आणि त्याच्यानंतर सलग 3.5 वर्ष ते अशाच पद्धतीने काम करत होते। मतदारसंघात संपर्क वाढवला आणि 95 साली ते निवडून आले। त्याच पद्धतीने त्यांचं अनुकरण करत ह्या 18 महिन्यात मी सेवा, संघटन आणि संपर्क या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या कामं समजून घेतली, ती सोडवण्याचा प्रयत्न केला। रेकॉर्डेड 50,000 कामं ही मी केली, कारण इथले जे कोणी विद्यमान होते ते कुठं होते जनतेला माहितीच नव्हतं। त्यामुळे आम्ही, आणि नगरसेवक ही प्रशासक असल्यामुळे नव्हते, त्यामुळे आम्ही लोकांची कामं केली, कालही केली, आजही करणार, उद्याही करणार आणि जनतेला तो पूर्ण विश्वास जनतेचा त्या माध्यमातून मी संपादित केला आणि जनतेचा आशीर्वाद मला मिळालेला आहे। भाऊ, कसबा विधानसभा मतदारसंघावरती संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। या मतदारसंघामध्ये तुम्ही या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीच्या नंतर काम केलं आणि त्यानंतर आता म्हणजे तुम्हाला कितीचं मताधिक्य मिळेल असं वाटतं? विजय माझा नक्की आहे, मताधिक्य आपण उद्या मोजू। बरं, तुमचं ह्या निवडणुकीमध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले, महाविकास आघाडी असेल, महायुतीकडून उमेदवारांवरती आरोप प्रत्यारोप झालेत, चौरंगी लढत आहे। तुमचा एकंदरीत ह्या दिवसभराचा म्हणजे निवडणुकीच्या काळात दिवसभराचा शेड्यूल कसा ठरायचा? नाही, मी तर कोणावरही आरोप केले नाही, कोणाच्या आरोपाला उत्तर पण दिलं नाही। माझं याच्यातलं एक मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे की आपण ज्यावेळेस लोकांना त्यांचं मत मागायला जातो त्यावेळेस पुढच्या 5 वर्षामध्ये मी काय करणार आणि आत्ता मी काय केलं म्हणून मला तुम्ही मत दिलं पाहिजे, ह्याच अजेंड्यावर मी लोकांची मतं मागितली। उगाच कोणावर तरी टीका करायची का? मत आपण आपल्याकरता मागतोय ना, दुसऱ्यावर टीका करून, दुसऱ्यावर आरोप करून काय साध्य करणार? त्यामुळे मी माझ्यावर ज्यांनी आरोप केले
यातनंही सांगितलं की मी आत्ता मला खूप वेळा आपल्या माध्यमातून विचारलं गेलं, तू असे बोलले तसे बोलले, मला आत्ता काहीच त्याच्यावर बोलायचं नाही. सगळ्या आरोपाला मी उत्तरं 23 तारखेनंतर देईल. आत्ता फक्त मला मत मागायचं आणि मी मत मागतोय की मी जनतेकरता काय काम केलं, माझ्या पक्षाने जनतेकरता काय काम केलं, माझ्या महायुतीने जनतेकरता काय काम केलं, ह्याच लाईनवर मी मत मागतो. माझ्या देशाचे नेते मोदी साहेबांनी या जनतेकरता काय काम केलं आणि आम्हाला कशाकरता मत द्या, ह्या लाईनवर मी मत मागितलं. आणि लोकांचा मोदी साहेबांपासून ते शेवटी माझ्यापर्यंत एक अतिशय विश्वास संपादन आम्ही करू शकलो. त्यामुळं आम्हाला जनता आशीर्वाद देणार हेच मी तुम्हाला वारंवार सांगतो. निवडणुकीच्या काळातलं तुमचं रुटीन कसं असायचं सकाळपासून? मी सकाळी साधारण 6 वाजता बाहेर पडायचो. हे साधारण आपल्याकडं काही बागा आहेत, 10-12 बागा आहेत. त्या बागांमधील नागरिक जे एका गठ्ठ्याने माणसे भेटतात त्या ठिकाणी जायचो. आपल्याकडं हा जो महिना होता हा काकड आरतीचा महिना होता, काकड्याचा महिना होता. मग त्या जे मंदिर आहेत त्या मंदिरात जाऊन त्या लोकांना भेटणं हे पहिल्यांदा सकाळी 6 ते 8 करायचो. 8 नंतर पुन्हा एकदा आम्ही सगळेजण कार्यकर्ते एकत्रित व्हायचो, चहापान करायचो. 8:30-9 नंतर प्रमुख लोकांच्या गाठीभेटी, फोन वगैरे असं दुपारच्या सत्रापर्यंत चालायचं. एक नियोजनाची बैठक व्हायची. त्या नियोजनात आपण काय काय केलं, काय काय राहायचं आहे या संदर्भात चर्चा व्हायची. काय काय गोष्टी खालपर्यंत पोचल्या नाही पोचल्या हे सगळं झाल्यानंतर 3:30-4 वाजता आमच्या रॅलीला सुरुवात व्हायची. ती 10 वाजेनंतर आम्ही त्या भागातल्या पदयात्रा अशा पद्धतींचा आमचा दिनक्रम होता. कुटुंबाचा कसा प्रचारामध्ये सहभाग होता? तुम्हाला कसं सहकार्य होतं कुटुंबाचं? माझी मुलगी जर्मनीला असती, ती शिकत असती, ती MS झाली. तर तीसुद्धा आवर्जून आली होती. ती आणि माझी मिसेस हे प्रभाग 15मध्ये हाऊस टू हाऊस फिरत होते. त्यानंतर माझा मुलगा हा प्रभाग क्रमांक 29मध्ये होता. आमची जॉईंट फॅमिली, माझे चुलत भाऊ आहे, मला सक्का भाऊ नाही पण माझे चुलत भाऊ जे सुनील रासने ट्रस्टचे अध्यक्ष आहेत ते संपूर्ण मतदारसंघात फिरत होते. माझा भावांची मुलं, एक भाऊ यतीश रासने तो 16-17मध्ये फिरत होता, एक विनायक रासने 18-19मध्ये फिरत होता, एक पुतण्या अंकुश रासने हा 15मध्ये फिरत होता. असे बाकीचे सगळे चुलत भाऊ वगैरे, माऊली रासने, तुकाराम रासने हे त्यांच्या कनेक्ट असणाऱ्या ठिकाणी संपूर्ण रासने कुटुंब, माझ्या चुलत भावांच्या पुतण्यांच्या मिसेस, भावांच्या बायका, अशा एक 20-25 जणांची टीम, म्हणजे भाचे, असे सगळेजण वेगवेगळ्या भागात. पण मागच्या वेळेस आम्ही रँडमली फिरवतो, यावेळेस स्पेसिफिक प्रत्येकाला वेगळा भाग देऊन तेवढ्या भागातच त्यांनी काम केलं. त्यामुळं सगळ्यांपर्यंत पोचणं, तिथले प्रश्न नक्की समजून घेणं ह्या गोष्टी आम्हाला उपयुक्त ठरल्या. दगडूशेठ गणपतीकडे काय मागितलं होतं या काळात? गणपती बाप्पाने मला न मागताच आत्तापर्यंत सगळं दिले. वयाच्या 13-14 वर्षापासून त्याची सेवा करतो आणि जास्तीत जास्त सर्वसामान्य माणसांची दुःख समजून घेऊन ती सोडवण्याकरता मला जिथं जिथं संधी दिली तिथं तिथं प्रामाणिकपणे त्या दिलेल्या संधीचं सोनं करण्याची मला बुद्धी दे, त्या पद्धतीने काम करण्याची शक्ती दे. तो बुद्धीचा आणि शक्तीचा दाता आहे. त्याच्याकडे एवढंच मागितलं की मला तू सातत्याने माझी बुद्धी ही विवेक बुद्धी ठेव आणि शक्ती अशी दे की मी या सर्वसामान्य 2,82,000 ज्या वेळेस मला जिथं जिथं काम करण्याची संधी मिळेल, आज जर कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर या 2,82,000 नागरिकांचं या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून असेल, वैयक्तिक असेल, आरोग्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत यांचं जीवन सुसह्य, सुखी, समाधानी, समृद्ध करण्याचा काही योगदान माझ्या हातनं होऊन दे एवढं मी मागितलं. भाऊ, उद्या अवघ्या काही तासात निकाल आहे, धाकधूक आहे? नाही, आय एम डॅम शुअर माझा विजय नक्की आहे. रिलॅक्स आहात? एकदम रिलॅक्स आहे. हे होते कसबा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने. ते म्हणतात की मला कसबा विधानसभा मतदारसंघातून विजयाची खात्री आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस,
नॉर्दर्न लाइट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.